श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यंदा 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. स्वामी भक्तांसाठी व दत्त भक्तांसाठी दत्त जयंती हा दिवस जणू पर्वणीच असतो. या दिवशी 26 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 5:46 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे, तर समाप्ती 27 डिसेंबरला सकाळी 6:02 होणार आहे. हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो. दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी उठून दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे. या दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र या दत्तगुरूंच्या ग्रंथांचे पारायण करतात. दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जाते. वैयक्तिक पारायण हे 7 दिवसांचे करावयाचे असते. या सप्ताहात 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर रोजी साप्ताहिक पारायण केले जाणार आहे. आपल्या आयुष्यातील समस्यांचे निवारण करण्यासाठी व दत्तगुरूंची आपल्याला कृपा लाभावी यासाठी गुरुचरित्राचे पारायण केले जाते. गुरुचरित्राचे पारायण करण्यापूर्वी काही भाविकांच्या मनात खूप संभ्रम असतो. ही पूजा कशी करावी, त्याचे नियम काय पाळावे, उद्यापन कसे करावे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम काय हे जाणून घेणार आहोत. गुरुचरित्राचे पारायण कोणीही करू शकते. मनातील सर्व शंका दूर करून दत्तगुरूंना शरण जाऊन श्रद्धेने आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतो. पारायण करताना 2 आसने असावीत, एक स्वतःसाठी तर दुसरी दत्तगुरूंसाठी. पारायणाचे पठण स्वतः दत्तगुरू ऐकतात अशी मानस आहे. गुरुचरित्राचे वाचन करताना दत्तगुरू असल्याची अनुभूती खूप जणांना आली आहे. तसेच दत्तगुरू पारायण स्वतः श्रवण करतात अशी श्रद्धा देखील आहे. गुरुचरित्राचे पारायण करताना पहाटेचा वेळ फलदायी ठरतो. पहाटे शक्य नसल्यास संध्याकाळी सुद्धा गुरुचरित्राचे वाचन करू शकता, परंतु 12 ते 12:30 ही वेळ दत्तगुरूंची भिक्षेची असल्याने त्यावेळी वाचन करू नये. गुरुचरित्राचे पारायण करण्यापूर्वी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर कपाळावरती भस्म लावावे. गुरुचरित्राचे वाचन करताना पोथीची कधीही जागा बदलू नये, ती एकाच जागेवर ठेवावी. गुरुचरित्राची मांडणी केल्यानंतर पोथीची जागा बदलू नये, पोथी चौरंगावरतीच ठेवून वाचावी. गुरुचरित्राचे वाचन करताना आवाज नेहमी स्पष्ट असावा. गुरुचरित्रातील वाचनामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व दिव्य अनुभूती प्राप्त होते. वाचन चालू असताना सारखं उठू नये, मनातील इतर कोणतेही विचार आणू नये. वाचनात ताण लागत असेल तर पाणी पिण्यासाठी पाण्याचे भांडे जवळ घेऊन बसावे, जेणेकरून आपणास सारखे उठायला लागू नये. गुरुचरित्राचे पारायण करताना 7 दिवस शारीरिक व मानसिक स्वरूपात ब्रह्मचर्याचे पालन करावे. शक्यतो आसन व नामस्मरणाची माळ स्वतंत्र असावी. पारायण करताना बाहेरचे किंवा हॉटेलचे अन्न टाळावे. घरगुती जेवणच चालू ठेवावे. तसेच पारायण चालू असताना 7 दिवस कांदा लसणाचे पदार्थ खाऊ नये व घरात मांसाहार करू नये. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. तसेच या कालावधीत स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामडी चपलांऐवजी नायलॉन किंवा रबरी जोड वापरावे. पारायण चालू असताना घरात सकाळी गुरुचरित्राचे वाचन झाल्यानंतर दत्तगुरूंना नैवेद्य दाखवावा. पारायण काळात घरी नेहमी अखंड दिवा प्रज्वलित करावा. जर काही कारणास्तव तो दिवा विझल्यास काहीही शंका मनात न बाळगता तो परत प्रज्वलित करावा, परंतु शक्यतो अखंड दिवा प्रज्वलित राहावा अशी काळजी घ्यावी. पारायण काळात पलंगावर किंवा गादीवर झोपू नये. शक्यतो जमिनीवर चटई टाकून त्यावर घोंगडी किंवा चादर टाकूनच झोपावे. पारायण काळात दत्तगुरूंचा घरात वास असल्याने घरात भांडणं होणार नाही, कोणताही क्लेश होणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. तसेच घरातील सदस्यांनी घरातील वातावरण शांत ठेवावे. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांनी घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. जर स्वतःच्या घरी सुतक आले असल्यास अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. गुरुचरित्राचे पारायण कधीही अर्धवट सोडू नये. वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे.
पारायण काळात रोज रात्री विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे. श्री गुरुचरित्राचे वाचन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी आदल्या दिवशी दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रात विडा सुपारी व नारळ ठेवून यावे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. यातील नियम पाळून जर आपण भक्तिभावाने व श्रद्धेने गुरुचरित्राचे पारायण केल्यास आपल्याला दत्तगुरूंची अनुभूती व चमत्कार आल्याशिवाय राहत नाही. हे झाले गुरुचरित्राचे नियम. आता आपण पाहणार आहोत की गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, त्याची मांडणी कशी करावी. सर्वप्रथम गुरुचरित्राचे पारायण करताना पहिल्या दिवशी पहाटे स्नान वगैरे करून आपण जेथे गुरुचरित्राचे पारायण करावयाचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्या जागेवर गंगाजल व गोमूत्र शिंपडून ती जागा शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर एक चौरंग घ्यावा. त्या चौरंगाभोवती व दत्तगुरूंच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगाच्या डाव्या बाजूला समई लावावी. चौरंगावर एक भगवे किंवा पिवळे कापड घालावे. त्यानंतर तुपाचा दिवा लावावा. त्या दिवशी हळदी कुंकू व अक्षदा यांनी पूजा करावी. त्यानंतर त्या दिव्याला फुले व्हावीत. यानंतर आपण गुरुचरित्राच्या पारायणाचा संकल्प करावयाचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम हातात पाणी व अक्षदा घ्यावी. त्यानंतर दत्त महाराजांचे मनोभावे दत्त महाराजांचे स्मरण करावे. त्यानंतर आपली जी मनोकामना सांगून गुरुचरित्राच्या पारायणाचा संकल्प करावा. तसेच आपणास व आपल्या परिवारात गुरु महाराजांची कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करावी. त्यानंतर पाणी ताम्हाणात सोडून द्यावे. यानंतर एक नारळ घ्यावा. त्यानंतर या नारळाला लाल धाग्याने 7 वेळा गुंडाळावे. त्यानंतर तो नारळ चौरंगावर ठेवावा. त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हावी. तसेच त्या नारळाला फूल अर्पण करावे. त्यानंतर आपण गणेश पूजन करून घेणार आहोत. ताम्हणात सर्वप्रथम अक्षदा घ्याव्यात. त्यावर गणपती बाप्पाच्या मूर्तीला ठेवावे. त्यानंतर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून नंतर परत पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गंग गणपतीये नमः या मंत्राचे सतत नामस्मरण करावे. गणपती बाप्पाला अभिषेक केल्यानंतर आपण बाप्पाच्या मूर्तीला चौरंगावरती विराजमान करावे. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू व अक्षदा व्हावे. त्यानंतर बाप्पाला पुष्प अर्पण करावे. त्यानंतर गणपती बाप्पाला कापसाची वस्त्रे अर्पण करावीत. यानंतर गणेश पूजन झाल्यानंतर आपण कलश पूजन करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यावा. त्या तांब्याच्या कलशात पाणी घ्यावा. त्या पाण्यात हळद कुंकू अक्षदा व ₹1.25 नाणे टाकावे. त्यानंतर त्या तांब्यावर खालून वर हळदी कुंकवाची 5 रेषा काढावीत. त्यानंतर तांब्यात विड्याची 5 पाने घ्यावीत. त्या कलशावर नारळ ठेवावे. त्या चौरंगावरती थोडे तांदूळ घ्यावे. त्यावर कलशाची स्थापना करावी. त्यानंतर कलशाची हळदी कुंकू व अक्षदा फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर ताम्हाणात अक्षदा घेऊन दत्तगुरूंची मूर्ती घ्यावी व नंतर दत्तगुरूंच्या मूर्तीला प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने व त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर परत चौरंगावरती थोडे तांदूळ घ्यावेत. त्यानंतर दत्तगुरूंच्या मूर्तीची स्थापना करावी. त्यानंतर मूर्तीची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी. दत्तगुरूंना फुले अर्पण करावीत. त्यानंतर दत्तगुरूंनी कापसाच्या वस्त्र माला अर्पण करावी. दत्तगुरूंना भस्म लावावे. तसंच दत्तगुरूंना तुळशीपत्र अर्पण करावे. जर आपल्याला घरात स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला देखील अभिषेक करून त्या मूर्तीची चौरंगावरती विधिवत पूजा करावी. तसेच आपल्या घरी शंख व घंटा असेल ते देखील चौरंगावरती ठेवावे. त्यांची देखील हळद कुंकू व अक्षदा यांनी पूजा करावी. तसेच त्यास फुले अर्पण करावी. तसेच आपण बसण्यासाठी एक आसन घ्यावे. दत्तगुरूंसाठी देखील एक आसन घ्यावे. पारायणाचे वाचन करत असताना दत्त महाराज स्वतःला
स्वतः त्या पारायणाचे श्रवण करण्यासाठी येतात अशी एक श्रद्धा आहे. त्यानंतर चौरंगावर एक अक्षता घ्याव्यात, त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवावी. गुरुचरित्राचे ग्रंथाचे पूजन करावे. सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षता व्हावेत, त्यानंतर फुले अर्पण करावीत. साप्ताहिक पारायणाच्या काळात गुरुचरित्राच्या पोथीची कधीही जागा बदलू नये, ती एका जागेवर ठेवावी. पोथी नेहमी चौरंगावर ठेवून वाचावी. पोथी कधीच हातात घेऊन वाचू नये. दररोज पोथी वाचण्यापूर्वी गुरुचरित्राच्या पोथीची हळद कुंकू अक्षता फुले व्हावेत, त्यानंतरच गुरुचरित्राच्या पोथीचे वाचन करायला सुरुवात करावी. पोथीचे वाचन झाल्यानंतर पोथीला लाल वस्त्रात गुंडाळून ठेवून ती पोथी त्याच ठिकाणी ठेवून द्यावी. गुरुचरित्राचे वाचन करण्यापूर्वी प्रथम अथर्वशीर्ष वाचावे, त्यानंतर एक माळ दंत मंत्र जपावा, एक माळ स्वामी समंत्र मंत्र जपावा, त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा. ही सेवा केल्यानंतर गुरुचरित्राचे अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. पहिल्या दिवशी गुरुचरित्राच्या पोथीचे 1 ते 9 अध्यायांचे वाचन करावे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्यायाचे वाचन करावे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्यायाचे वाचन करावे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्यायाचे वाचन करावे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्यायाचे वाचन करावे. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्यायाचे वाचन करावे. तसेच शेवटच्या दिवशी 44 ते 53 अध्यायाचे वाचन करावे. पारायण काळात अखंड दिवा प्रज्वलित ठेवावा. जर कोणत्याही कारणाने दिवा विझल्यास दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा तो दिवा प्रज्वलित करावा. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला व दत्त महाराजांना नैवेद्य दाखवावा. सकाळ व संध्याकाळी दत्तगुरूंची आरती म्हणावी. दिवसभरात वेळ मिळाल्यास दत्तगुरूंचे नामस्मरण करावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. आता आपण गुरुचरित्राचे उद्यापन कसे करावे हे आपण बघणार आहोत. पारायणाच्या शेवटच्या दिवशी सर्वप्रथम गुरुचरित्राचे वाचन करणार आहोत. तसेच उद्यापन हे दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबरला करणार आहोत. सर्वप्रथम सकाळी स्नान वगैरे आटून आपण पोथीची व दत्त महाराजांची पूजा करावी. त्यानंतर पुरणाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दत्तगुरूंची आरती करावी. या दिवशी शक्य झाल्यास एखाद्या जोडपास किंवा सवाष्ण स्त्रीला जेवू घालावे. तसेच सवाष्ण स्त्रीची ओटी भरावी. या दिवशी अन्नदान करावे. तसेच पूजेवर गंधाक्षता वाहून पूजा हलवावी. त्यानंतर कलशाची पाने सर्व घरात शिंपडावे. नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा. तसेच इतर साहित्य पाण्यात विसर्जन करावे. तसेच जो लाल धागा जो नारळ आपण जो गुंडाळून ठेवून जो चौरंगावरती ठेवला आहे तो नारळ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधून ठेवावे, जेणेकरून दत्तगुरूंची कृपा आपणास नेहमी राहो अशी मनोकामना करावी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.